मालवण की गलियों में हे अमो साइड लो ना अमो साइड लो हां 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 सूर्य का मस्त वाटतं पाणी आहे एक नंबर वाटतं ते मिसळ आहे माझा वडा आहे आणि बटाटा भाजी पण सांगितली पुन्हा एकदा आपण आता गावातून जातोय मस्त लहानसा रस्ता आहे आणि रस्ता एक नंबर सागरी महामार्ग हा मोस्टली संपलाच आहे हा कुठचा तर दुसरा हायवे आता पुढे लेफ्ट मारलं की आपलं येणार आहे गोवा हायवे पण आपल्या मुंबई गोवा हायवेला म्हणजे NH66ला आलेलो आहोत नेक्स्ट वर्ड फॉर द एक्सप्लोर करणं शिकणं लक्षात ठेवा बघा ना कामं बघा जोरात चालू ब्रिजची इकडे आणि तो दिसतो GPS वर फुल लाल पुढपर्यंत सही आहे व्हिडिओ सही आहे ज्यूस पण प्यायचं आहे सरबत पण प्यायचं आणि घामटायचं पण नाही ह्याला काय अर्थ आहे इकडे आपण ॲक्च्युली आहोत साऊथ गोवामध्ये फायनली गोवामध्ये खातोय आपण व्हेज खातो ॲक्च्युली व्हेज खातो सुप्रभात म्हणजे सुप्रभात फ्रॉम मालवण आज तारीख आहे 23 डिसेंबर आणि आपला आज कोकण कोसळण्याचा डे 3 आहे आपला आजचा प्लॅन आहे जायला टेल मुर्डेश्वर मुर्डेश्वर कधी अराउंड थांब का मुर्डेश्वर अराउंड कधी 312 का 320 किलोमीटर आहे ऑलमोस्ट 7 तास लागतात पण आपण कसं जाणार आपण वाया वेंगुर्ला जाणार आहे पहिले वेंगुर्ला जाऊ वेंगुर्लावरून आपण जाणार मुर्डेश्वरला म्हणून कदाचित 7 ते 8 तास लागू शकतात आता डे 1 आणि डे 2 चा व्लॉग सर्व आलेले आहेत नक्की जाऊन चेकआउट करा आपण करतो कोकण कोस्टल राईड तर मी आणि माझी बायको अमो आपण कपल राईड करतोय आपण जो कोकणात आलो होतो आपण काय प्लेसेस एक्सप्लोर नाही केले आपण फक्त राईड केलेले आहेत कारण आपल्याला तेच हवं होतं नंतर पुन्हा कधीतरी येऊ तो आपण थोडेफार प्लेसेस एक्सप्लोर करू फॉर शुअर मग तुम्हाला या प्रॉपर कुठची जेट्टी पकडायची जेटीचं टायमिंग काय आहे काय प्राइसिंग आहे सर्व तुम्हाला व्लॉग मी सांगितलेलं आहे नक्की जाऊन चेकआउट करा चला आता मी आणि अमो हॅलो रेडी आम्ही पण घातलं आहे हार्ली डेव्हिडसन टी-शर्ट हे बघा सबस्क्रायबर्स आहे त्यांनी हे सुरू केलं आहे टी-शर्टचं वगैरे तर तुम्हाला टी-शर्ट ऑर्डर करायचं नक्की ऑर्डर करा म्हणजे हे डिझाईन माझं आहे पण त्यांनी हे प्रिंट करून घेतलं प्लस टी-शर्टची क्वालिटी वगैरे सुद्धा खूप छान आहे जाड आहे एक नंबर तर नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करा इंस्टाग्राम ID प्लस त्यांचा फोन नंबर मेन्शन केलेला आहे नक्कीच कॉन्टॅक्ट करा फॉर टी-शर्ट प्लस तुम्हाला समजा प्रिंट करायचं नसेल त्यांच्याकडे पण डिझाईन वगैरे अवेलेबल आहेत कोकणाचे म्हणा कुठचे डिझाईन तुम्ही घेऊ शकता मला आरामात ते प्रिंट करून मिळतील फॉर शुअर घातलं हार्ली डेव्हिडसन टी-शर्ट पण हे बाहेरचं आहे हे कोणाचं नाही आहे हे बाहेरचं आहे हां पण आम्ही आहे सेम येस हां चला आता निघूया तर मंडळी फायनली आपण निघतोय हॉटेल आपण स्टे केलं सन अँड सँडमध्ये चांगलं हॉटेल आहे पद्धतशीर आपलं पडलं होतं डिटेल मी त्या ब्लॉग मी सांगितलं आहे गरम पाणी आहे टॉवेल साबण सर्व अवेलेबल होता AC TV वगैरे सर्व आहे वन डेसाठी एक खूप छान आहे तुम्ही नक्कीच इकडे स्टे करू शकता प्लस आजूबाजूला खूप सारे हॉटेल्स पण आहेत जेवायच्या हे म्हणतात एक नंबर हॉटेल सुनीता होममेड एक नंबर आहे म्हणतात आम्ही काल गेलो होतो पण प्रॉब्लेम काय झाला इकडे व्हेज नव्हतं काल आणि अमू व्हेज आहे म्हणून आम्ही मग दुसरीकडे जेवलो पण हे एक नंबर आहे खूप लोकांनी मला हे रिकमेंड केलं होतं नेक्स्ट आपण येऊ ना कारण इकडे आपण खाणार आहे फॉर बरोबर हॉटेल समोरच आहे सुनीता होममेड आणि आपला असा काहीतरी सेटअप आहे आधी पण दाखवलं पुन्हा दाखवतोय आपली टँक बॅग आहे सॅडल बॅग आहे आणि टॉप बॉक्स आहे एवढं सामान घेऊन चाललो आहे आपली ट्रिप आहे 8 दिवसाची आणि आपले मोठं सामान आमच्याबरोबर आहेच चला हा दमलो चलो आता आपण टाकतोय आपल्याला जायचं आहे ॲक्च्युली मुर्डेश्वरला आता हे बघा मुर्डेश्वर डायरेक्ट गेलो तर 7.5 तास लागतो आहे 312 किलोमीटर पण हा रूट बाहेरून दाखवतो म्हणून आपण टाकणार आहे इकडे वेंगुर्ला काहीतरी अराउंड 1 तास आहे हा आपला मस्त आतून चिपी एअरपोर्ट वगैरे करत आपण आतमध्ये येऊ असा विचार आहे आणि मग वेंगुर्ला टू आपण टाकू मुर्डेश्वर चला आपण कनेक्ट करू आपल्या डॅश कॅमला आणि निघूया तर मंडळी बरोबर 8:05 झाले आणि आपण निघतोय आपण मॅपवर टाकून दिलं आहे चला गणपती बाप्पा मोरया श्री स्वामी समर्थ हर हर महादेव जय श्रीराम जय माता दी चला निघालो आपण बाय मालवण पुन्हा काहीतरी एकदा मस्तपैकी 2-3 दिवसाची स्टे करायला पण गॅरंटी येणार आहे मालवणला मालवण की गलियों में फक्त रात्रीचं हे सांभाळ आहे नाळा असतो ना बाबा तो कळत पण नाही केव्हा तरी हो आणि दोन्ही साईडला आहेत म्हणजे आय थिंक सो अलिबागला पण असंच आहे ते चौल साईडला पण हे फक्त जरा मला वाटतं डेंजरस आणि काय नाही इकडे हे मालवणचं बस स्थानक आहे बघा राईटला फर्स्ट टाइम पाहतोय मालवण बस स्थानक मी बघा
म्हणजे मालवणला आधी आलो मी गेल्या वर्षी, गेल्या वर्षी आम्ही फुल फॅमिली आलो होतो, मी आई सासू वगैरे. तेव्हा आपण देवबागमध्ये थांबलो होतो, प्रॉपर मालवण नव्हतं फिरलो. आता फक्त बाहेर पडतं थोडंफार आपण जे काय बघतोय ते तुम्हाला दाखवतो आणि काय नाही. ओके, सकाळ सकाळ कुठे पण असं नाही फक्त मालवण म्हणतो की कोकण म्हणतोय, सकाळ कुठेही बाहेर पडला बरं वाटतं. गर्दी नसते, असे चावजा मावजा नसतं कोणाला, ट्रॅफिक विफिकचं लफडा नाही, आणि फ्रेश एअर आपण इनहेल करत असतो, बरं वाटतं. हां, कांदे फ्रूट मार्केट आहे, बटाटे वगैरे हां फुल मार्केट भरलं वाटतं. हां, काय माहिती बाजार भरलं वाटतं. आज आपला सोमवारच आहे तर आपण व्हेजच खाणार आहे. मी आणि अमू दोघं व्हेज खाणार आहे. अमू असं व्हेजच खाते आणि मला पण व्हेजच खायचं आहे. बस बुधवारी आपण नॉनव्हेज खाऊ कुठेतरी, हे बघू आता. हे अमू साईडला ना, अमू साईडला. तर आपण हा राईट मारला आहे आणि हा राईट आपण जाणार आहे चिपी एअरपोर्टला, आणि मग चिपी एअरपोर्टच्या वाया करत आपण जाणार आहे वेंगुर्ल्याला. म्हणजे तर वेंगुर्ला आता अराउंड 40 किलोमीटर तरी आहे. तर हा पण रस्ता आपला आहे जंगलातून, मस्त बघा ना, एक नंबर. मग रस्ता एक नंबर आहे, खूप छान रस्ते आहेत. पुढचे रस्ते एक नंबरच आहेत, काय वादच नाही आहे. तर इकडे आपल्याला फर्स्ट ब्रिज लागलेला आहे. हां, सूर्य का मस्त वाटतं, पाणी आहे एक नंबर वाटतं तिकडे. सही आहे रे. हो, तो तर सुंदर आहे तिकडे यार. वेंगुर्लाची हद्द झाली सुरू, इकडून वेंगुर्ला हद्दाम सुरू अमू. तर इकडे आता एक बोर्ड लागला आहे, चिपी एअरपोर्ट राईटला, वेंगुर्ला राईटला, मालवण पाटी चिपी आणि चिपी लेफ्टला. म्हणजे एअरपोर्ट राईटला आहे, हा बघा सिंधुदुर्ग एअरपोर्ट तो राईटला आहे. हा एअरपोर्ट नाही आहे एडी, पुढे एअरपोर्ट आहे पुढे. हे काय माहिती काहीतरी आहे वाटतं, काय माहिती इकडे काय. हां, हे बघ लाईन्स आहे, म्हणजे एअरपोर्टवर लाईन आहे. हां, ओके, ही लाईन जी आहे ती एअरपोर्टचीच आहे. म्हणजे आपलं ते काय म्हणतात त्याला मंडळी, तोवाला रनवे, म्हणजे आपला रनवे आपला दिसला आहे बघा तोवाला. आणि त्याच्यामुळे आय थिंक जो पूर्ण ओसाड्या माहिती नाही, फुल ओसाड आहे बघा ना. एक घर नाही इकडे आजूबाजूला. आणि इकडे पण आपण एकटेच आहेत अख्ख्या याच्यामध्ये, कोणच नाही आहे. पुढे वाटत कोणतरी आलं बाबा. आणि हा एअरपोर्टच आहे, एअरपोर्ट रस्ता. आय थिंक चिपी एअरपोर्ट सरळ आहे, आपल्याला हा रूट घ्यायचा, हा वाला राईटवाला. बरं बघितला मॅपवर, स्ट्रेट गेलो असू नाही तर आपण परुले गाव क्रॉस केलं आहे आणि चाललो आहे पुढे. हाँ, गलियों में घूमने के मजे ही और है भाई. हे मंदिर आहे इकडे, श्रीदेव आदिनारायण मंदिर. इकडे मंदिर आहे साईडला, हे बघा इकडे. तर मग इकडे दोन रस्ते येतात आपला, एक लेफ्ट अँड राईट. तर आपल्याला यायचा राईटला. हां, छत्रपती शिवाजी महाराजांचं इकडे स्मारक आहे. अरे यार, हे असे मध्ये येतात नाही की. वरची वाडी खाली आहे, वरची वाडी खाली आहे. अरे वा, ॲरो खाली होतं वरची वाडीचा. गेस्ट हाऊस वगैरे आहे इकडे या साईडला. आता हा आपल्याला पुन्हा एकदा लागला जंगल रस्ता, हा बघा ना, फुल ऑन जंगल रस्ता आहे. पण रस्ता मोठा आहे, रस्ता पण चांगला आहे. आपल्याला आयडियल रस्त्याला चांगले मिळाले, फक्त आरेवाली बीचचा रस्ता खराब मिळाला. आणि आरेवाली बीचच्या पुढे काही ठिकाणी रस्ता खराब होत आहे, देवगडच्या आधी वगैरे, राजापूरच्या आधी वगैरे थोडेफार रस्ते आम्हाला. आणि काही रस्ते आपल्याला जेव्हा आपण धोपेला उतरलो ना, टुवर जायला तवसाळला, तेव्हा आपला थोडेफार रस्ते खराब मिळाले आपल्याला, तसं होतं ते. तर इकडे पुढे आपल्याला हा जरा घाट रस्ता लागलेला आहे, बोर्ड होतं घाट रस्ता आरंभ. हॉर्न बजाओ सबको बचाओ, एक आहे बजवाला. ओके, सबको बचाया मैंने आज. इकडून आपल्याला घ्यायचं आहे लेफ्ट. पुन्हा इथं गाव लागलेलं आहे. गाव कुठचं काय माहिती नाही.
आता अमूला नाश्तावाला कोण दिसलेला आहे, बघू एक्झॅक्टली कुठे आहे ते. तर आपला जो नाश्ता मिळाला तो इकडे आहे. इकडे आपण नाश्ता पाणी करूया. चला गाडीवरच लावूया, टेन्शन नाही. आपला नाश्ता पाणी आपण सांगितलेलं आहे, बटाटा भजी, वडा आणि आमूचं नाही, आमूचं मिसळ पण आहे. अच्छा, आमूची मिसळ आहे, माझा वडा आहे आणि बटाटा भजी पण सांगितली. मग चला सुरू करूया. आता वेंगुर्ला यायला फक्त हार्डली 15 मिनटं. तर मंडळी निघालो आहे, 10 वाजलेले आहेत आणि आपण यांच्याकडे नाश्ता पाणी केला ना. खूप छान नाश्ता पाणी होता, म्हणजे वडा म्हणा, भजी म्हणा, चहा वगैरे एक नंबर होता. आणि बरोबर टर्निंगलाच आहे आणि बरोबर कॉर्नरलाच आहे ना, तर बरं वाटलं. तर पोट भरून आपण नाश्ता पाणी. हां, दाबोळी गाव तुमचं? ओके ओके, हे पण वेंगुर्ला दाबोळी गावाचे आहेत. ओके ओके. आता आणि अमू तिकडे जाऊन काय ते काय घेऊन आले, बापरे. हे बघा काय चॉकलेट घेऊन आले. हे काय, हे माझा पेट्रोलचा खर्च कमी याच्यापेक्षा. तर काय चालतो गे रे, मोबाईल असेल. चल लेट झाला, आता दाखवतोय रूट दाखवतोय. चला आता आपण निघूया इथून वेंगुर्ला. अरे रे, इथून जाईन का मी? हा, गेलो वेंगुर्ला दाखवतो आता 15 मिनटं 13 मिनटं. ऐक माझ्या बाबा, सर घेतलं ना मग. चला, आज तारीख आहे 23 डिसेंबर. काल होता 22 डिसेंबर, माझा बर्थडे. माझा बर्थडे मस्तपैकी ट्रॅव्हलिंगमध्ये गेले, बरं वाटलं. ते पण माझ्या आवडता ट्रॅव्हलिंग पार्टनर बरोबर. गिव मी हाय फाय. चला हाय फाय देत आहेत. तर आपण त्या काकाकडे नाश्ता केला ना, तर बिल फक्त 140 झालं. आपण एक मिसळ, 2 वडापाव, 1 प्लेट भजी आणि 2 चहा. आणि मिसळमध्ये एक बरं होतं, मिसळ तुम्ही मागवलं तर मिसळ तर मिळणारच, तर 1 वडा मिळणार, 2 भजी मिळणार. मला सही आहे. आणि 2 पाव, नॉट बॅड. आणि एक नंबर होतं, आवडलं आपल्याला. हे तर आपण इकडून आलो होतं, गॅरंटी त्यांच्याकडे परत नाश्ता पाणी करू. तर मंडळी किती वाजलेले आहेत? 10:15 आणि आपण येऊन पोचलो वेंगुर्लाला. फायनली वी आर वेंगुर्ला. क्या बात आहे. वेंगुर्ला फर्स्ट टाइम बघतो भाई मी. वेंगुर्ला बंदर राईटला आहे, सावंतवाडी लेफ्टला आहे. बरं, आपलं लेफ्टच जायचं आहे. हो सॉरी, आपण लेफ्टच जायचं आहे. बरं बघितलं मी. चहा आहे ना. अरे टोपी. अरे थांब, लेफ्ट का जातोय आपण? सॉरी, आपण लेफ्ट का जातो? लेफ्ट नाही, आता वेंगुर्ला आलं ना. आता आपल्याला तिथून मॅप चेंज करून टाकायचं आहे मुरुडेश्वर. अरे देवा, थांब आता मॅप चेंज करूया आपण. बरं बघितलं मी. तर आपण आता मॅप चेंज करूया. वेंगुर्ला आलेलं आहे, आता आपण टाकूया मुरुडेश्वर. ओके, आपल्याला सागरी महामार्गाने जायचं आहे. बाईकने गेलो तरी तोच रोड आहे का बघू दे मला. तो पण तोच रोड आहे. कारने गेलं तरी आपल्याला तोच रोड आहे, टेन्शन नाही. इकडे आपला गोवा आहे कुठेतरी, इकडे. हा, इकडे गोवा आहे. चलो, बरोबर 271 किलोमीटर आहे. 5 तास 48 मिनिट. 6 तास पकडा, 7 तास पकडा मॅक्स टू मॅक्स. 7 तास पकडा मॅक्स टू मॅक्स. आपण आता आपण स्टार्ट करूया. चालू हो जा, सेम चालू हो गया, सेम. हा था ना बाबा, 271. बरोबर मॅपच्या हिशोबाने आपण पोचतो आहे 4 वाजता. पण आपको 4 वाजता पोचत नाही, आमच्या मॅडम थांबत असतात ना. तर काय, चला. मस्त आहे, आवडलं आपल्याला. रस्ते पण छान आहेत, झाडझुडपी आहेत, आजूबाजूला घरं पण आहेत. पुन्हा एकदा आपण आता गावातून जातो आहे. मस्त लहानसा रस्ता आहे आणि आजूबाजूला छानपैकी घरं आहेत, झाडझुडपी आहेत, खूप सारे. म्हणजे मी हे कायमच बोलतो आहे, कारण कायमच लागतं आपल्याला. हे पण बरं वाटतं आहे, भारी वाटतं आहे. तर इकडे मंदिर लागलं आहे, श्री देव वेतोबा आरवली. हां, एक आपण म्हणजे हे आरवली आहे. एक आरवली इकडे आहे आणि एक आरवली संगमेश्वरला आहे. सही आहे वेडू. आता इकडे अजून एक लागलं आहे, कोकणेश्वर प्रसन्न. हा गेट मस्त केलं आहे, खूप छान गेट केलं आहे. हां, भारी, एक नंबर. आता मोस्टली आपलं असंच लागणार आहे सर्व. आणि कर्नाटकमध्ये आल्यावर तर ते मंदिरं तर सुंदरच असतात इकडचे. हां, आणि पाट्या चेंज. तरी कर्नाटकमध्ये तरी आय थिंक थोडंफार हिंदी आहे तरी, पण पुढे कायच नाही आहे. त्यांच्याशी संवाद साधायला मजा येते.
मळेवाड जंक्शन आहे, आपला राईटच घ्यायचं आहे. पणजी कोंदूर टिटा आणि मपासा स्ट्रीट म्हणजे गोवाला रस्ता हा वाला आहे. ओके, तर मंडळी आपण इकडून पोचलो सातारडाला. सातारडा वाजलेत 11. इकडे मंदिर वाटतं सातारडाचं. हे रे मोठं मंदिर आहे रे, हो ना. छान आहे, एक नंबर. चला, बाकी प्रवास एक नंबर, रस्ता एक नंबर. अजून एक ब्रिज लागला आहे, पण फोटो मस्त येईल माहिती आहे इकडे. मग हा जो आहे ना, हा शॉट एक नंबर येईल. हा वाला सही वाटते यार. तर मंडळी आता आपण हायवे घेतलेला आहे. हायवे लागला आपला फायनली. हो, हायवेच आहे. येस. आता रोड आता थिंक सो आपला सागरी महामार्ग हा मोस्टली संपलाच आहे. येस, आता इथून आपला घ्यायचं आहे राईट इकडे. आता ठीक आहे, हायवे आहे तर आहे ना बाबू. हां, तिकडे तो आहे ना फाटा, तो बघ, तो तिकडे आहे ना. चला, निघालो पुढे. म्हणजे हा हायवे आय थिंक दुसरा मला वाटतो, कारण आपण जेव्हा तमिळनाडू गेलो होतो आपण ते तिकडनं रूट निघालो, बँगलोर हायवे नाही करत. हा असं लिहिलं आहे बघा, उडुपी स्ट्रेट, अंकोला स्ट्रेट, वास्को स्ट्रेट. आता इकडं गार्डनची हे झाली नंबर प्लेट चेंज. काही KA कर्नाटक, काही GA गोवा. हे बघा, पुढची गोवा आहे, महाराष्ट्र, तशा वगैरे आहेत. तर मंडळी ऑलमोस्ट 2 दिवस आणि आजचा अर्धा दिवस आपण गावागावातून प्रवास करत होतो आणि आज आपण चाललो आहे आपल्या हायवेने. क्या बात आहे. हा कुठचा तर दुसरा हायवे. आता पुढे लेफ्ट मारलं की आपलं येणार आहे गोवा हायवे. हो. तर फायनली मंडळी आपण आपल्या मुंबई गोवा हायवेला म्हणजे NH66ला आलेलो आहोत. आफ्टर 3 days, सॉरी नॉट 3 days, 2.5 days. जो रस्ता आपण अवॉइड करत होतो, आतून जात होतो, शेवटी फायनली आपल्याला मिळाला आहे. पणजी स्ट्रेट, कारवार स्ट्रेट, क्या बात, सर्व स्ट्रेट. हा वरून रस्ता जो गेला तो आता डायरेक्ट एअरपोर्टला. आपल्याला खालून टूवर पणजी, म्हणजे इकडे पण एक एअरपोर्ट आहे. तुम्हाला अमू कुठं नाव होते एअरपोर्टचं? हां, अमू विसरले. हां, मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ. पण हे नाव पहिल्यांदा ऐकतोय मी, म्हणजे इकडे पण एअरपोर्ट आहे नव्हतं माहिती मला. मापसा, फोंडा आणि दाभोळी विमानतळ, कारवार स्ट्रेट. हा पण दाभोळी विमानतळ पहिल्यांदा ऐकतोय मी. हा इला, म्हणूनच मंडळी बाहेर बाईकनी किंवा रोड ट्रिप करा. खूप काही गोष्टी तुम्हाला नवीन पाहायला मिळतील, ऐकायला मिळतील, जे तुम्हाला माहिती पण नसतं. आता हे 2 एअरपोर्ट, हा दाभोळी आणि कुठेच होते नाही, मनोहर एअरपोर्ट जे होते ते मला माहितीच नाही ज्याला असे पण एअरपोर्ट आहेत म्हणून पुढे. सही आहे. खूप काही गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतात जेव्हा तुम्ही ऑन रोड असतात ना, तसं तेव्हा. हां, तर शिकायला पण मिळतात ना. एक प्रकारे शिकणं झालं हे. एक्सप्लोर करणं हे शिकणं, कळलं? द नेक्स्ट वर्ड फॉर द एक्सप्लोर करणं हे शिकणं, लक्षात ठेवा. हां, ब्रिज हवा ब्रिज आहे. क्या बात आहे. बरं, बोलवेड ब्रिजचा बोर्ड लागला. मंगळुरू ऑन बोर्ड 379. तसं फ्रँकली बोल डायरेक्ट आपण मँगलोर मारू शकतो, असा इश्यू नाही आहे. आरामात मारू शकतो. थोडं लेट पोहोचू, 8 वाजतील पोहोचू शकतो. पण आपल्याला कसं मुर्डेश्वरमध्ये आपल्याला शंकरची मूर्ती पाहिजे आहे, ते दर्शन घ्यायचं आहे, म्हणून आपण का तिकडे थांबतोय आणि काय नाही. पुढे 2 हे चालले बघा फॉरेनर्स बाईकवर, बुलेटवर रप्पा तो. तर इकडे मंडळी ना रस्त्याला कामच सुरू आहेत पुढे.
आपण जसं ॲक्च्युली आपलं प्रॉपर पणजीला पोचलं असं वाटतं आहे मला. बोर्ड होता पणजी लेफ्ट सॉरी राईट म्हणून. तर इकडे कामं चालू आहेत तर थोडं ट्रॅफिक इकडे होतं. थोडं जास्त वाटतं मला पुढपर्यंत जायला. आता सूर्योदय एवढे तापले आहेत ना, बापरे बापरे, सॉळ गरम होतं रे आता, हो ना, कडक गरम होतं आता. इथून आपल्याला घ्यायचं आहे हा छोटासा लेफ्ट घेऊन मग पुन्हा ते बघा ना, कामं बघा जोरात चालू आहे ब्रिजची इकडे. फर्स्ट क्लास एवढं मोठं शॉप आहे, पहिल्यांदा बघतोय मी. तर मंडळी ऑलमोस्ट 5 ते 7 मिनटं आपण होतो ट्रॅफिकमध्ये. मग तो तो पुढे शॉर्ट काय घेतो बिंदास म्हटलं, हाय पण करा. तो चालला बघ कसा तो फॉरेनर एक सायकलवर आहे, कसला रप्पारप जातो आहे. आणि तो पण तेवढाच बारीक आहे आणि फक्त तो बनियानवर आहे. ऑफकोर्स ऊन काय कडक आहे ना, गरम तर होणारच. हा बघा येस, हा बघा, क्या बात आहे, एक नंबर. तो गेला साईडने. तर आय थिंक हे काहीतरी परवरी लागलेलं आहे, परवरी. तर आपल्याला हे या कोकण कोस्टल राईडमध्ये इकडे आपल्याला ट्रॅफिक लागलं आहे आणि रस्त्याची कामं, सिग्नल ट्रॅफिक, रस्त्याची कामं जोरात, त्याच्यामुळे ट्रॅफिक लागलं जायला. बापरे. आता आपण तो ट्रॅफिकला पार करतो असं वाटतं यार. इकडे चर्च पण आहे बघा, चर्च. हा कळत नाही जायला, एवढं ट्रॅफिक आहे. आणि तो दिसतो GPS वर फुल लाल पुढपर्यंत. हो दाखवतो पुढपर्यंत लाल, पण काय एवढं पुढेपर्यंत. हां, रस्त्याची कामं चालू आहेत ना, म्हणूनच तेवढं ट्रॅफिक होतं आहे. आपल्याकडे म्हणजे ते ब्रिजचं काम पुढपर्यंत आहे बघा, इथपर्यंत. ऑलमोस्ट आपण 15 ते 20 मिनटं आपण ट्रॅफिकमध्ये होतो. म्हणजे मुव्हिंग ट्रॅफिक होतं, पण स्लो मुव्हिंग ट्रॅफिक होतं आणि ब्रिजचं कामं जोरात आहे, त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम होतं आहे. पुढपर्यंत आहे बघा ना ब्रिजचं कामं. म्हणजे सेम लॅक चिपळूण कशामध्ये खांब उभारलेत, सेम तसंच आहे. आय थिंक आपण आता जरा बाहेर पडलो असं वाटतं तरी. चला सुटलं बा ट्रॅफिकमधून एकदा. अरे देवा महाराजा. तेव्हा तिकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आहे समोरच. क्या बात आहे, एक नंबर आहे, सुपर मॅन सुपर. आता इथून आपल्याला घ्यायचा राईट. खूप छान. पोंडा पणजीसो राईटला आहे, वास्कोसो राईटला आहे बघा. पणजी स्ट्रीट आहे. तिकडे मी बोललो होतो ना की पणजी खाली आहे म्हणून, पण मला तिकडे लिहिलं होतं पणजी खाली म्हणून. इकडे अजून पणजी स्ट्रीटच दाखवत आहे. हे काय माहीत नाही, काय स्कूल आहे काय. ओल्ड गोवा आणि पोंडा लेफ्टला आहे. ओके, म्हणजे आपण प्रॉपर गोवामध्ये आहे असं म्हणू शकतात. ऑफकोर्स आपण गोवाला जात नाही, आपल्याला स्ट्रेटच निघायचं आहे, असं आहे ते. हे बघा, ओल्ड गोवा इथून लेफ्ट आहे, पोंडा लेफ्ट आहे आणि मडगाव स्ट्रेट आहे. तर आपण चालू आहे स्ट्रेटच. मँगलोर पण स्ट्रेट आहे, बोर्ड होता मँगलोरचा. नो गोवा. हां येस, नो गोवा. तर वास्को द गामा 24 किलोमीटर, कारवार 92 किलोमीटर आणि मँगलोर इज 360 किलोमीटर. बाबा वास्को द गामा म्हणजे ॲक्च्युली गोवा झालं आहे का. मग गोवा अजून पुढे 24 किलोमीटर वाटतं, प्रॉपर गोवा, न्यू गोवा. काय माहिती आता, तेच काय कळत नाही आपल्याला. का या साईडला आपण फर्स्ट टाईम येतो आहे म्हणून. कारण मडगाव वगैरे अजून पुढे बाकी आहे. हे बघा, मडगाव वगैरे पुढे बाकी आहे. तर म्हणलं जर आपण 5 मिनटं ब्रेक घेतला. ब्रेक इन द सेन्स माझ्या DJIच्या कॅमेऱ्याची बॅटरी फुस झाली, आता मला कळलं. आता कितपत शूट झालं तर आधी माहीत नाही, पण माझ्या मते थोडंफार ते वास्को द गामा बोलवलं तेवढं झालं असेल मला वाटतं.
तर नवीन बॅटरी टाकली आपण आता निघूया पुढे. चला. आणि वास्को द गामा ॲक्च्युली एक सिटी आहे गोवामध्ये, म्हणजे अजून गोवा पुढे आहे मग याचा अर्थ. कळलं का? वास्को द गामा इज सिटी इन गोवा, नॉट सिटी इन गोवा, टाउन इन गोवा असं आहे ते. हो काय कडक ब्रिज आहे रे हा, पुढपर्यंत तो बघा लांब लचक, सही आहे रे. आपला सीलिंग कसा असतो तिकडे असं काय ते ब्रिज आहे. आय थिंक तोच आहे की माहिती नाही. अटल सेतू तुम्हाला आधी बोललो ते कुठचा? हो आपलाच लागतो रे हा. हो क्या बात आहे, सही आहे. एक नंबर. सही आहे भिडो, सही आहे. मंडळी इकडे पुन्हा ट्रॅफिक लागलं आहे. हे बघा काम आहे, सिग्नल आहे की काम चालू आहे म्हणून ट्रॅफिक कोणाच ठाऊक, पण पुन्हा ट्रॅफिक लागलं आहे. दाखवतो आहे 7 मिनटं लेट ट्रॅफिकला. अच्छा मारे टोपी कंडरी. हाय ग सूर्यदेव, तापत चालत तुम्ही आता. तर मंडळी आपण इकडे पेट्रोल भरलेलं आहे. टाकी 5 लिटरमध्ये फुल झाली. ॲक्च्युली आहे जागा, पण ते बोललो की फुल हो गया. ठीक आहे आता फुल हो गया. तर काय गेली असते रे अजून. ठीक आहे सुद्धा आपण टोटल 585 किलोमीटर केले अजूनपर्यंत. चेन लिप जरा केली पाहिजे आपण, मुर्डेश्वरला पोचून करू. चलो. बेलगाव लेफ्टला, दूधसागर लेफ्टला, पोंडा लेफ्टला. दूधसागर तो आहे ना आपला मोठाचा मोठा, तो हे आहे ना दूधसागरचा तो वॉटरफॉल, तो लेफ्टला आहे. नाही आपण इथून होतं गेलं. होंडाई शोरूम गोवा होंडाई. हां म्हणजे आपण गोवामध्येच आहे यार. ओके म्हणजे आपण गोवामध्येच आहे. अजून गोवा पास नाही केला, आपण गोवामध्येच आहे अजून. माडगाव स्ट्रेट, ONGC स्ट्रेट, मँगलोर स्ट्रेट. हे लावू कुठे मी? उडपी 283, मँगलोर 337, कारवार 72, कानकोन 54. हे नाव मस्त ना कानकोन. मग मस्त वाटतं बघायला रे, एक नंबर वाटतं. तर सूर्यदेवाचा प्रकोप वाढला आहे ना, तर आपण तर नारळ पाणी घेऊया. तर आपण आता नारळ पाणी पितो ना, मस्त गोड आहे, एक नंबर गोड आहे. ओके तर मंडळी आपण मस्तपैकी आपलं नारळ पाणी प्यालो. 60 रुपीज नारळ पाणी, 120 रुपये. ठीक आहे 122 ओके, 60 रुपीज ओके. चला आता निघूया पुढे, निघूया मग. चला बाय. हां आता थांबलं की थांबत ना, तुम्हाला पाणी पण प्यायचं आहे, ज्यूस पण प्यायचं आहे, सरबत पण प्यायचं आहे, आणि घामटायचं पण नाही. ह्याला काय अर्थ आहे? मग सवडी पाहिजे तुम्हाला मिळणार तुम्हाला कोणा यार. हे असे आमचे एक बायका. तर नारळ पाणी प्यायला एवढं बरं वाटलं ना, हो एक नंबर वाटलं आता. आणि आता पण जरा ऊन जरा कमी झालं आहे, ते एक मोठी गोष्ट जरा. आणि हवा मस्त लागते. तर इकडून आपण हा लेफ्ट घेतला आहे, त्यांनी मॅपमध्ये लेफ्ट दाखवलं आहे. पुढील रस्ता गुल झाला, तर लेफ्ट मारून तो भाई चालल्या कुठे बघूया आता लेफ्ट मारून परत राईट आहे आपल्याला. और नारळ पाणी वाला सब जगह पे है. हे बघा मडगाव इथून राईट दाखवतो आहे. ओके आपल्याला आता जायचं राईटला पुन्हा. मार्गो, इंग्लिशमध्ये मडगावला मार्गो बोलतं. मार्गो म्हणजे सर्व बोर्डवर तेच लिहिलं आहे मार्गो. इकडे आपण ॲक्च्युली आहोत साऊथ गोवामध्ये. नॉर्थ गोवा पाठी राहिला, हा साऊथ गोवा आहे. आपण जे पास करतो ना साऊथ गोवा आहे. हे काय थिएटर आहे, हे काय माहिती कोणाष्ट आहे, हे काय आहे? सही रे मोठे काय आहे, मोठाच्या मोठं. हां साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर. अच्छा हे साऊथ गोवाचं डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर आहे. हो सही आहे बेडो. KFC गोडा मोठा बघा. चला आता पुढून आपला घ्यायचा राईट. हे आतून जायची मजा वेगळी असते. हां आतून जायची मजा वेगळी असते.
आपण सरळ पण गेलो चाललं असतं, पण बरं केलं आपण आतून काढलं. हे आतून आपल्या गोष्टी पाहायला मिळतात. हे बघा इकडे हा मडगावचा टॅक्सी स्टँड आहे. हा बघा हा वाला मडगावचा. म्हणजे आपण येऊन पोचलो मडगावला. आता GPS काकी म्हणतात राईट मारा, तर मारूया राईट आपण. चला मस्त मध्ये मध्ये घड्याळ बघ किती वाजलेत. बरोबर टायमिंग अरे 1:15 हो ना. मग टायमिंग परफेक्ट आहे बघा. 1:15 झालेलं आहे, तिकडे पण 1:15 झालेलं आहे. सही आहे. आपल्याला घ्यायचा हा राईट. शगुन हां हे ठीक आहे, हे ठीक आहे, जाऊया. चला आपण इकडेच मग फायनल केलं आहे. आपल्या इकडून जायचं या रस्त्याने आतमध्ये. चांगलं आहे रे, मस्त आहे. हां तेच टेन्शन नाही, पण मी नाही केलं आहे. तर मंडळी आपण काय सांगितलं, एक पनीर चिली स्टार्टरला, डाळ राईस का म्हणतो डाळ फ्राय आणि एक जिरा राईस. यांच्याकडे डाळ खिचडी मिळत नाही. आपण जो नॉर्मली मुंबईमध्ये इथं खातो ना डाळ खिचडी, राईस आणि डाळ मिक्स, असं इकडे मिळत नाही. आपण घेतलं वेगळं वेगळं, कारण परत रोटी वगैरे घेऊन घेतलं ना तर खूप जास्त आपल्याला हॅवी पण झालं असतं आणि ते उरलं पण असतं. त्यापेक्षा हे आपलं आरामात संपेल, हो ना. तेव्हा फायनली गोवामध्ये खातो आहे आपण. वेज खातो. हो ॲक्च्युली वेज खातो गोवामध्ये आपण. वेज खातो आपण. ठीक आहे, जो है वो है. नेक्स्ट टाइम आपण येऊ फॉर शुअर परत. गोवा खूप छान आहे. येऊ पक्का येऊ. चला आता जेऊया आणि मग डायरेक्ट भेटतो तुम्हाला मी मोटो ब्लॉग सेटअपमध्ये. चलो.